कापूस भावांतर योजना शेतकऱ्यांसाठी दिलासा की केवळ घोषणा? नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रात कापसाला पांढरं सोनं म्हटलं जातं, पण आज हेच पांढरं सोनं शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी का आणतंय? मागच्या काही वर्षापासून आपण पाहतोय की कापसाचे भाव सातत्याने पडत आहेत. खर्च जास्त आणि उत्पन्न कमी अशा दृष्टचक्रात कापूस उत्पादक शेतकरी अडकला आहे. पण आता सरकारकडून एक नवी योजना चर्चेत आली आहे, कापूस भावांतर योजना. ही योजना नेमकी काय आहे? यामुळे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे कसे येणार आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या योजनेचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सर्व गोष्टीचे सखोल विश्लेषण करूया. चला तर मग सुरू करूया. सर्वात आधी समजून घेऊया की भावांतर म्हणजे काय. हा शब्द दोन शब्दापासून बनला आहे, भाव आणि अंतर. सोप्या भाषेत सांगायचं तर सरकारने ठरवलेलं हमी भाव म्हणजेच MSP मिनिमम सपोर्ट प्राइस आणि बाजारभाव मिळणारा प्रत्यक्ष भाव याच्यातील जे अंतर असतं त्याला भावांतर म्हणतात. समजा सरकारने कापसाचा हमी भाव 8,100 रुपये प्रति क्विंटल ठरवला आहे, पण जेव्हा तुम्ही बाजारात कापूस विकायला जाता तेव्हा तुम्हाला फक्त 7,500 रुपये भाव मिळतो. इथे 600 रुपयाचे नुकसान शेतकऱ्याला सोसावे लागते. हे 600 रुपयाचे अंतर भरून काढण्यासाठी सरकार जी रक्कम थेट शेतकऱ्याच्या खात्यात जमा करते त्यालाच भावांतर भरपाई म्हणतात. ही संकल्पना सर्वात आधी MP म्हणजे मध्य प्रदेशात सोयाबीनसाठी राबवण्यात आली होती आणि आता ती महाराष्ट्रात कापूस उत्पादकांसाठी लागू करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण मित्रांनो, प्रश्न असा पडतो की ही योजना आताच का? याचं उत्तर आहे जागतिक बाजारपेठ आणि कापसाचे घटलेले मागणी. चीन आणि व्हिएतनाम सारख्या देशातून कापसाची मागणी कमी झाली आहे, ज्याचा थेट परिणाम भारतातील कापूस भावावर झाला आहे. महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातील लाखो शेतकरी कापूस पिकावर अवलंबून आहेत. जेव्हा बाजारात कापूस 6,000 ते 7,000च्या दरम्यान विकला जातो तेव्हा शेतकऱ्याला त्याचा उत्पादन खर्चही निघत नाही. अशा वेळी भावांतर योजना एक सुरक्षा कवच म्हणून काम करू शकते. आता सर्वात महत्वाचा भाग, या योजनेचा लाभ कोणाला मिळणार? सरकारने यासाठी काही अटी आणि नियम ठेवलेले आहेत. नंबर 1, शेतकरी नोंदणी. सर्वात आधी तुमची ई-पीक पाहणी झालेली असणे अनिवार्य आहे. तुमच्या 7/12 उतार्यावर कापूस पिकाची नोंद असणं अत्यंत गरजेचं आहे. नंबर 2, पोर्टलवर नोंदणी. सरकारने यासाठी विशेष पोर्टल उपलब्ध करून दिलं आहे. तिथे जाऊन तुम्हाला आधार कार्ड, बँक पासबुक आणि 7/12 उतारा जोडावा लागेल. नंबर 3, विक्रीचा पुरावा. तुम्ही कापूस कुठे विकला? कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजे APMC मध्ये की CCI त्या केंद्रावर त्याचे तोल पावती किंवा पेमेंट स्लिप तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. इथे एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्ही नोंदणी केली नाही तर तुम्ही या लाभापासून वंचित राहू शकता. त्यामुळे आपल्या जवळच्या CSC केंद्रावर जाऊन याची माहिती नक्की घ्या. आता आपण गणिताकडे वळूया. सरकार हे पैसे कसे मोजतात? समजा एखाद्या जिल्ह्याचा सरासरी कापूस भाव काढला जातो, याला मॉडेल रेट म्हणतात. हमी भाव वजा हा मॉडेल रेट इज इक्वल टू तुमची भरपाई. पण यात एक मर्यादा असते. एका ठराविक मर्यादेपेक्षा जास्त कापसावर ही भरपाई मिळत नाही. हे साधारणपणे प्रति हेक्टरी कापूस उत्पादनाच्या सरासरीवर ठरवलं जातं. पण मित्रांनो, इथेच खरा पेच आहे. जर सरकारने जाहीर केलेली भरपाईची रक्कम प्रत्यक्ष नुकसानीपेक्षा कमी असेल तर काय? गेल्या वर्षी 5,000 रुपयाचे सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा झाली होती, पण ते मिळवण्यासाठी अनेक शेतकऱ्यांना खूप वाट पाहावी लागली. यामुळेच योजनेचा पारदर्शकतेवर नेहमीच प्रश्नचिन्ह उभं राहतं. आता थोडा विचार करूया. भावांतर योजना खरंच शेतकऱ्यांचा प्रश्न सोडू शकते का? तज्ञाच्या मते ही योजना शॉर्ट टर्म म्हणजे कमी कालावधीसाठी चांगली आहे, पण लॉंग टर्म साठी शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी आपल्याला प्रक्रिया उद्योगावर म्हणजे प्रोसेसिंग युनिट्स वर भर द्यावा लागेल. कापूस फक्त विकण्यापेक्षा त्यावर प्रक्रिया करून सूत किंवा कापड तयार करणे तर शेतकऱ्याला जास्त नफा मिळेल. दुसरी समस्या म्हणजे मध्यस्थ, मिडलमॅन. अनेकदा शेतकरी आपला माल व्यापाऱ्यांना कमी भावात विकतात आणि
मग ते व्यापारी सरकारकडून फायदा घेतात. हे टाळण्यासाठी सरकारने थेट लाभ हस्तांतरण म्हणजे डीबीटीचा वापर केला आहे. ही एक सकारात्मक बाब आहे. जर तुम्हाला या योजनेत सामील व्हायचे असेल तर मी जे कागदपत्रे सांगतो ते तयार ठेवा. नंबर 1 आधार कार्ड जे की बँक खात्याशी लिंक असावे. नंबर 2 712 उतारा आणि 8अ उतारा. नंबर 3 बँक पासबुकची प्रत. नंबर 4 मोबाईल नंबर जो आधारशी लिंक आहे. कापूस विक्रीची पावती. तुमच्या तालुक्यातील कृषी कार्यालयात संपर्क साधून तुम्ही अधिकृत तारखाची खात्री करू शकता. तर मित्रांनो, कापूस भावांतर योजना ही एक चांगली संधी आहे. जर तिची अंमलबजावणी वेळेवर आणि प्रामाणिकपणे झाली तर शेतकऱ्यांनी जागरूकता राहून वेळेत नोंदणी करणे ही पहिली पायरी आहे. तुमच्या भागात कापसाला सध्या काय भाव मिळतोय आणि तुम्हाला काय वाटतं, ही योजना खरोखर फायदेशीर ठरेल का? कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती महत्वाची वाटली असेल तर हा व्हिडिओला लाईक आणि आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. आणि हो, शिवम कृषी टेक या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, कारण माहिती हीच खरी शक्ती आहे. तोपर्यंत स्क्रीनवर हे जे 2 व्हिडिओ दिसत आहेत ते नक्की पहा, कारण तुम्हाला याचा नक्की फायदा होईल. मी तुम्हाला भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.